कुठे जायचं आपल्याला आज? मला फॅक्ट तिथं गेमिंग असतं फॅक्टमध्ये. गेमिंग. हां. नमस्कार, मी प्रियंका. तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत. तर आज आहे संडे. तर आजचं संडे स्पेशल मुलांसाठी आम्ही प्लॅन केलेला आहे. प्लॅन म्हणजे असं म्हणता येणार नाही, तर आजचं असं काही ठरलं नव्हतं. सकाळी उठल्यानंतर आम्ही उशिरा प्लॅन केला की कुठेतरी जायचं असं ठरलेलं होतं, पण नक्की कुठे जायचं हे ठरलेलं नव्हतं. कारण खूप दिवस झालं मुलंसुद्धा कुठे बाहेर गेली नव्हती, म्हणून त्यांच्यासाठी आज म्हणलं की इथेच कुठेतरी जवळपास जाऊन येऊया. आजचा दिवस मुलांसोबत मस्त एन्जॉय करणार आहे. चला तर मग इथे बघू शकता तुम्ही, हर्षवर्धन तयार झालेला आहे. कारण आवरून निघूया. आत्ता वाजलेत 12, तर 12 वाजलेत. तर असं तसं तयार होणं, आवरणं, निघणं म्हणलं तर मला 1 वाजणारच आहे. चला तर मग आता पटकन मी तयारी करून घेते. नाश्ता वगैरे आवरून झालेला आहे, मुलांचा नाश्ता झालेला आहे, माझा झालेला आहे. तर फायनली आमचं ठरलेलं आहे कुठे जायचं ते फक्त मला माहिती नाही, यांनी ठरवलेलं आहे. त्यामुळे घाईघाईत त्यांनी सांगितले की फक्त 5 मिनिटामध्ये खाली तयार होऊन यायचं आहे. तर इथे प्रणीतसुद्धा तयार झालेला आहे. आता मी तयार होते, 1-2 मिनिटामध्ये तयार होते. फायनली मी तयार झालेली आहे, ड्रेस चेंज केलेला आहे. तर या ठिकाणी मी हा गाऊन घातलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर प्रणीतला इथे मी त्याचं थोडंफार आवरून घ्यायचं होतं, त्याला सांगितलं आणि पटकन चावी घेऊन आता मी निघालेली आहे. कारण खरंच खूप उशीर झालेला आहे. कारण प्लॅनच आम्ही उशिरा केला, त्यामुळे निघायलासुद्धा उशीर झालेला आहे. तर पटकन आम्ही 2 मिनटामध्ये आता खाली जातो. त्यांनी गाडी पार्किंगमधून काढून वाट बघत आहेत. तर तुम्ही ते बघू शकता, ते येऊन थांबलेत. चला आता पटकन आपण निघूया. तर नेहमी प्रणीत पुढे बसतो, पण आज तो म्हणला की मम्मी तू पुढे बस. त्यामुळे मी आज पुढे बसले आणि हर्षवर्धन आणि प्रणीत पाठीमागे बसलेत. दोघं भाऊ मस्त पाठीमागे बसून एन्जॉय करणार आहेत. तर आज आमच्या गाडीची ही पहिली ट्रिप आहे. तर नवीन गाडी असल्यामुळे गाडीचे कवर्स वगैरे आणखी काढले नाहीत, कारण पाऊस पण आहे. पावसामुळे गाडीतल्या सीट्स वगैरे खराब होतात, त्याला आणखी कवर वगैरे घातलेले नाहीत. त्यामुळे प्लास्टिक तसंच ठेवलेलं आहे. घरी थोडाफार मुलांचा नाश्ता झालेला आहे, पण तरीसुद्धा मुलांना आत्ता भूक लागलेली आहे. पुढे कुठे जाणार आहोत ते मला आणखी माहिती नाही, त्यामुळे तिथे मुलांना खायला मिळेल की नाही मिळेल. त्यामुळं आम्ही आता ठरवलेलं आहे की इथे थोडंफार आपण नाश्ता करून घेऊया. हा रस्ता हर्षूच्या स्कूलकडे जातो, त्यामुळे त्याला वाटलं की आम्ही स्कूलमध्ये सोडतोय. हर्षू तुझी स्कूल बघ. हर्षूला खरंच वाटलं की स्कूलमध्ये सोडतोय, त्यामुळे तो थोडासा रागात आलेला. पण त्याला म्हणलं की नाही, आत्ता स्कूल तुझी पाठीमागे गेली, आता आपण हॉटेलमध्ये जातोय. तर या ठिकाणी आम्ही थोडंसं खाऊन घेणार आहे. तर मी जिथे राहते तिथून खूप जवळ आहे हे हॉटेल. तर या हॉटेलमध्ये प्युअर व्हेज असं जेवण मिळतं आणि खूप चविष्ट असं जेवण मिळतं. तर या ठिकाणी यांनी मेदूवडा, प्रणीसाठी सँडविच आणि माझ्यासाठी मी मसाला डोसा घेतलेला आहे. कारण घरी नाश्ता झालेला आहे, त्यामुळे परत इथे आम्ही जास्त जेवण वगैरे ऑर्डर केलं नाही. अगदी हलका नाश्ता करून आम्ही आता परत निघालेलो आहोत. तर अशा पद्धतीने आमची ट्रिप कंटिन्यू झालेली आहे. पावसाच्या वातावरणामध्ये खूप छान वाटते अशी मुलांसोबत एखादा दिवस मस्त एन्जॉय करण्यासाठी. 8 दिवसापूर्वी पुण्यामध्ये इतका प्रचंड पाऊस होता की असं वाटत होतं की पुणे वाहून जाईल की काय असं वाटलं, इतका पाऊस होता. आणि आत्ता सध्याचं वातावरण तुम्ही बघू शकता, अगदी उन्हाळ्यामध्ये जसं कडक ऊन पडतं तसं ऊन पडलेलं आहे. कोणी म्हणणार पण नाही की 8-10 दिवसापूर्वी पुण्यामध्ये इतका पाऊस होता. तर सध्या उन्हाचं वातावरण आहे, ऊन आहे. पण जसं जसं आम्ही पुढे जातोय तसं तसं वातावरण थोडंसं चेंज होत आहे, थंड हवा येत आहे. घरातून बाहेर पडताना असं वाटलं की आज रविवार असल्यामुळे ट्रॅफिक वगैरे असेल, कारण सुट्टी म्हणल्यानंतर सर्वजण बाहेर फिरण्याचा प्लॅन करतात. पण आम्हाला ते कुठेही झालं नाही. अगदी व्यवस्थित सुरळीत आम्ही बाहेर पडलो. तुम्ही बघू शकता इथे हर्षवर्धन त्याच्या दादाच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलेला आहे. एरवी त्या दोघांचं अजिबात जमत नाही, पण आज प्रणीतला सुद्धा हर्षूचे लाड करावेसे वाटत आहेत की काय, त्याला मस्त घेऊन तो झोपलेला आहे.
तर आम्ही जुन्नरला आल्यानंतर यांनी मला सांगितलं की मी नाणेघाटचा प्लॅन केला होता, पण आता आपण माळशेज घाटला जाऊया, कारण वातावरण जसं जसं आम्ही पुढे जातोय तसं थंड हवा येते आणि वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि अशा वातावरणामध्ये माळशेज घाट बघण्याचा आनंद हा काही वेगळाच आहे. त्यामुळे हा चान्स तर मी सोडणारच नव्हते. त्यामुळे त्यांना म्हणलं की ठीक आहे, म्हणलं नाणेघाट तर मी सुरुवातीला बघितलेलंच आहे, पण माळशेज घाटसुद्धा मी पावसाळ्यामध्ये आम्ही बाईकवर एक राईड केली होती आणि फॅमिली ट्रिपसुद्धा आमची झाली होती. पण अशा वातावरणामध्ये मस्त पुन्हा एकदा माळशेज घाट बघण्याचा योग जुळून आलेला आहे. तर चला आता आपण अगदी माळशेज घाटच्या जवळ आलेलो आहोत. माळशेज घाट बघण्याचा सरप्राईज योग आणि त्याचबरोबर आमच्या नवीन गाडीची पहिली फॅमिली ट्रिप आहे. त्यामुळे आजचा संडे खूप आठवणीत राहण्यासारखा आहे. हिरव्यागार डोंगर रांगा, खोल दऱ्या, धबधबे आणि धुक्याने भरलेला निसर्ग जर तुम्हाला पाहायचा असेल तर माळशेज घाटला पावसाच्या दिवसामध्ये नक्की व्हिजिट करा. तर आम्ही पुण्यावरून आल्यामुळे MTDC व्ह्यू पॉईंट आहे तिथे आलेलो आहोत. तर या ठिकाणी प्रणित 4 वर्षाचा होता, त्यावेळेस आम्ही त्याला इथे घेऊन आलेलो होतो. प्रणितला खूप छान वाटलं आणि त्याने शाहरुख खानच्या पोजमध्ये फोटो काढले. तर मुंबईवरून जर येत असाल तर दुसरा हा टॉप व्ह्यू पॉईंट आहे. तर तिथे तुम्हाला खूप छान व्ह्यू पाहायला मिळतो. पण तिथे आज प्रचंड ट्रॅफिक जाम होतं, त्यामुळे आम्ही तिकडे जाण्याचं टाळलं आणि जो MTDC व्ह्यू पॉईंट आहे तिकडे आलेलो आहोत. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, वाऱ्याचा आवाजसुद्धा ऐकला असेल. इतकी प्रचंड हवा सुटलेली होती, त्यामुळे ऑन कॅमेरा मला तिथे बोलणं शक्यच होत नव्हतं. तर आता आम्ही थोडंसं पुढे जाणार आहोत. पुढे जाऊनसुद्धा खूप छान व्ह्यू दिसत होता. तर या ठिकाणी आम्ही थोडंसं पुढे आलेलो आहोत आणि प्रणित आज थोड्या वेळासाठी मध्ये माझा कॅमेरामॅन होत होता, कारण त्यालासुद्धा शूट करायचं होतं. त्यामुळे प्रणितले खूप असे व्ह्यूज जे आहेत व्हिडिओमध्ये ते प्रणितने शूट केलेले आहेत. प्रणित जेव्हा 2 वर्षाचा होता त्यावेळेस मी आणि माझे मिस्टर बाईकवरती आम्ही कल्याणवरून भर पावसामध्ये आलेलो. अक्षरशः तो पाऊस इतका जास्त होता की तोंडावरती असे दगड फेकल्यासारखे तो पावसाचे थेंब लागत होते. अशा पावसामध्ये आम्ही माळशेज घाटचा खूप छान एक्सपिरियन्स घेतलेला आहे. त्यामुळे तुम्हीसुद्धा ह्या पावसाच्या दिवसामध्ये मस्त हा एक दिवस मुलांसाठी माळशेज घाटचा प्लॅन नक्की करा. तर इथे फोटो सेशन चालू आहे. मी सुद्धा खूप छान असे व्हिडिओ घेतलेले आहेत. व्हिडिओमध्ये बघू शकता खूप छान अशा खोल दऱ्या, डोंगर रांगा, हिरवागार असा निसर्ग खूप छान आहे. आणि इथे इतक्या वर्षानंतर परत आल्यामुळे माझा आनंद मी शब्दात व्यक्तच करू शकत नाही. तर आणखी थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला खूप छान असे व्ह्यूज पाहायला मिळत होते. तर आता आम्ही इथे थोडा वेळ बसलेलो आहोत, कारण प्रचंड आमचं चालणं चालू होतं आणि त्यामध्ये हवा जास्त असल्यामुळे मुलंसुद्धा थकली होती. त्यामुळे मुलांनी म्हणलं की आता थोड्या वेळ आपण इथे बसूया. बॅकग्राऊंडला धुक्यामुळे डोंगर अगदी क्लिअर दिसत नाहीये. तुम्ही बघू शकता खूप छान असा व्ह्यू आहे. घरी नाही का की मला तिथं आवडतं मला. इथं अंधार झालं, तुला भीती नाही वाटणार? हा नाही वाटणार? हा तुम्ही सगळे तिथं राहा. घरी जायचं ना बाळ, उद्या स्कूल आहे तुझी. नाहीये का? पप्पा मम्मी जायला बोलते, मला नाही जायचंय. मग मॅम बोल की आपण गावात आलो, आम्हाला बसूया थोडं. मॅमला सांगू तू गावाला आला म्हणून.
हर्षवर्धनच्या बोलण्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की हर्षवर्धनला इथला निसर्ग, डोंगरदऱ्या प्रचंड आवडलेल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी मुलांना खरंच सुट्टीच्या दिवशी एकदा नक्की घेऊन या. तर आता आमची निघायची तयारी चालू आहे. हर्षवर्धनला इथे परत खेळायचं आहे. हर्षू इथे ये, पप्पा गाडी घेऊन येत आहेत इथे. हर्षू आधी बोलत होता जायचं नाही आणि आता सगळ्याच्या आधी निघाले. इतक्या छान आठवणी आहेत, त्यामुळे म्हणलं की परत एकदा जाऊया. मुलंसुद्धा आहेत, वातावरणसुद्धा खूप छान आहे. इथे आल्यानंतर थोडासा पाऊस होता, पण पुण्यावरून निघाल्यानंतर पाऊस नव्हता, तिथे ऊन होतं. तर आता इथे आम्ही येऊन 1-2 घंटे झालेले आहेत. खूप हवा आहे, खूप छान असं वातावरण आहे. तुम्हीसुद्धा नक्की या पावसाच्या दिवसामध्ये माळशेज घाटचा आनंद घ्यायला नक्की या. आम्ही ज्या पॉईंटला होतो तिथेच यांनी गाडी घेऊन आलेले होते, त्यामुळे आता आम्ही परत निघत आहोत. आणि गाडीमध्ये कंटिन्यू हर्षवर्धनची बडबड चालू आहे. तुम्ही मला पहाड बघायला थांबवलं नाही, मला इथेच थांबायचं होतं, तुम्ही मला परत घरी घेऊन निघालो. त्यामुळे तो खूप रुसला होता. ऐका एकदा. काय रुसलं? पप्पाला माहित नाही आणि पप्पाचं वाट लागली. आता आम्ही इथे जेवायला थांबतोय. माळशेज घाटच्या इथेच आम्ही जेवायसाठी थांबलोय. चला आता निघूया. आम्ही 1:30 वाजता थोडंसं खाल्लं होतं, त्यानंतर कुठेही आम्ही जेवणासाठी थांबलेलो नाही, कारण पोट अगदी छान भरलं होतं. आता माळशेज घाट बघून रिटर्न निघत असताना तिथेच एक छान असं हॉटेल आहे. मुलांनाही भूक लागली होती, तर इथे त्यांनी ही थाई करी घेतलेली आहे आणि त्यासोबत स्टीम राईस आहे. तर मी कधीही टेस्ट केलेलं नाही, तर आज फर्स्ट टाईम मी खाणार आहे. आणि हर्षूसाठी इथे चिकन नगेट्स घेतलेले आहेत, कारण हर्षवर्धनला चिकन नगेट्स खूप आवडतात. आणि प्रणितसाठी इथे पिझ्झा ऑर्डर केलेला आहे. मी मुलांना शक्यतो आता पिझ्झा, बर्गर, KFC हे पूर्णपणे बंद केलेलं आहे, पण कुठे असं बाहेर गेल्यानंतर थोडंफार मुलांना मी खायला देते. थाय करीसुद्धा मी पहिल्यांदा खाल्ली, पण मला प्रचंड आवडली. तर आता आम्ही जेवण झाल्यानंतर बिल पेड करून निघालेलो आहोत. आम्ही घरी निघालो आहे आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे आणि हलकासा पाऊस यायला सुरुवात झालेली आहे. तर असं वातावरण आम्ही घाटामध्ये गेल्यानंतर राहायला पाहिजे होतं, कारण खूप छान असं वातावरण झालेलं आहे. आता माझी चहा प्यायची इच्छा झालेली आहे आणि यांना कॉफी घ्यायची आहे. तर आता आम्ही पुढे कुठेतरी थांबायचा प्लॅन चाललेला आहे. आणि प्रणित पाठीमागे बसून मला सांगतोय की पिझ्झा खूप छान होता, पण हर्षवर्धनचा रुसवा आणखी गेलेला नाही. तो माझ्याशी अजिबात गाडीमध्ये बोलत नाही, कारण तो रुसलेला आहे. खरंच आजचा जो सरप्राईज प्लॅन होता प्रचंड आवडला आणि मुलंसुद्धा खूप खुश झालेली आहेत. तुम्ही बघू शकता या डोंगर रांगा, वळणावळणाचा जो रस्ता आणि गाडीमध्ये प्रणितचं जनरल नॉलेज चालू आहे. बाहेर खूप थंड हवा सुटलेली आहे. तर आता आम्ही चहा आणि कॉफी घेण्यासाठी थांबणार आहोत. तर या ठिकाणी आम्ही चहा आणि कॉफी घेण्यासाठी थांबलेलो आहोत. बाहेर थंड वातावरण म्हणलं की चहा कॉफी तर झालीच पाहिजे. कॉफी मला आवडत नाही, पण मी चहा घेणार आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे. चल हर्षू. मम्मी तसं वाट खूप वाटायचं ग्लास लावतोय काय मला दे. तर या ठिकाणी गरमागरम चहाचा आम्ही आस्वाद घेतला आणि परत आता आम्ही निघालेलो आहोत. घरून निघतानाच आम्ही उशिरा निघालो, त्यामुळे परत यायला सुद्धा आम्हाला खूप उशीर झाला. आणि त्यामध्ये कुठे जर तुम्हाला भाजीपाला दिसला तर तुम्ही घेतल्याशिवाय घरी येणारच नाही. तर मी त्या ठिकाणी खूप छान असे मला कांदे दिसले, खूप छान असा भाजीपाला दिसला, त्यामुळे त्या ठिकाणी मी भाजी घेतली, खूप सारी भाजी घेतली. कारण उद्या सोमवार आहे, मुलांच्या टिफिनसाठी मला भाजी घ्यायचीच होती. तर तिथे मी भाजी घ्यायला थांबले, त्यामुळे तिथे आम्हाला थोडासा उशीर झाला. जवळपास घरी यायला आम्हाला 10 वाजले होते. पण खूप छान अशी
सरप्राईज ट्रिप आमची आज झाली. तर फायनली आम्ही सोसायटीमध्ये आलेलो आहोत आणि ही गाडी पार्किंग कर. आणि ही मम्मी आता जाते जस्ट. भाजीपाला घेतला सोबत. आता आम्ही जातोय घरी. सगळं आता कॉरिडॉर. हर्षवर्धन इथून तिथून रागातच होता, कारण त्याला तिथे थांबायचं होतं. तो मला सतत पाठी लागलाय, तुम्ही मला घरी का घेऊन आलो, मला पहाडोमध्ये राहायचं होतं. तर त्याला तिथलं ठिकाण इतकं आवडलेलं आहे. तर फायनली आम्ही घरी पोहोचलेलो आहोत. तर आजचा संडे प्लॅन आमचा वेगळाच ठरला होता. तो माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन होता, मुलांसाठी सुद्धा सरप्राईज प्लॅन होता आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. वातावरण इतकं सुंदर होतं, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल. इतका छान अनुभव आला. तुम्ही सुद्धा या पावसामध्ये छान मस्त अनुभव घेण्यासाठी माळशेज घाटला एकदा नक्की विजिट करा. चिमू, कसं वाटलं तुला आज? चांगलं वाटलं, आनंद चांगलं झाला. वाटलं. तुला पण छान वाटलं? हर्षूला पण छान वाटलं. खरंच हर्षू कुठेही गेल्यानंतर प्रचंड रडतो, पण इथे मात्र तो अजिबात रडला नाही. अगदी छान एन्जॉय केला. आणि आज संडे प्लॅन आमचा इतका छान सरप्राईज प्लॅन इतका छान झाला की मी शब्दात सांगू शकत नाही. आम्ही पूर्वी पण तिथे गेलेलो आहोत, पण अचानक जेव्हा आपण प्लॅन होतो आणि आपल्या आवडत्या ठिकाणी आपण जातो तेव्हा त्याचा आनंद खूप वेगळा असतो. तर अशा पद्धतीने आमचा संडे मस्त एन्जॉय केला. चला तर मग इथेच आपण आपला ब्लॉग थांबूया. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका. असे छान छान डेली रुटीन किंवा असे मस्त मुलांसोबतचे ब्लॉग बघण्यासाठी प्रियंकाच मराठी किचन आपल्या या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग बाय, गुड नाईट.